महत्वाची बातमी, अक्षयच्या एन्काउंटरचं रिक्रिएशन वकील कटार नवरेंकडून हे रिक्रिएशन केलं जात आहे। तळोजा कारागृहात ते मुंब्रा बायपास जाण्यास किती वेळ लागतो याची पडताळणी करणार आहेत। त्यासोबत अजून एक वकील जो आहे तो स्कॉर्पिओ मध्येच आहे आणि त्यांच्या जवळ जे आहे ते एक छोटा टॅब आहे आणि त्या टॅब मध्ये देखील सर्व नोंद ते करत आहे। कशा प्रकारचा गुन्हा घडला आणि ह्या ठिकाणी रिक्रिएशन त्यांच्या पद्धतीने ते आता करत आहे। त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा आता वकील कोर्टामध्ये चॅलेंज करणार आणि कशा प्रकारचा इथं यांचा जो आहे तो या ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे, त्यांच्यावरती एन्काउंटर केलेला आहे, तो कशा प्रकारचा झालेला आहे या सर्व तपासाच्या बाजू जे आहेत ते पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी एफआयआर करून मांडलेला आहे। मात्र पाहायला गेलं तर आता अमित कटार नवरे हे आता थेट आता ठाण्याच्या दिशेने मुंब्राच्या दिशेने जात आहे आणि हाच तो रूट आहे। तलोजा जेलपासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर जे अंतर जे ते कळवा रुग्णालय आहे आणि याच परिसरातून किती वेळ लागतो सध्या तरी पाहायला गेलं तर 5:30 वाजता बरोबर त्यांनी आपली स्कॉर्पिओ गाडी तलोजा जेलच्या इथनं हलवण्यात आलेली आणि त्याच्यानंतर आता 5:36 झालेले आहे। सिग्नल लागलेला आहे मोठा आणि त्या सिग्नलच्या बरोबर लेफ्टला शील्ड रोड जात आहे आणि त्या शील्ड परिसरात आता ज्या पद्धतीने पोलिसांची व्हॅन जी होती ज्या व्हॅनमध्ये अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर झाला त्या व्हॅन ज्या दिशेने गेली ती दिशा शीळ त्याच्यानंतर मुंब्रा बायपास अशा प्रकारे आहेत आणि याच पद्धतीने त्यांची MH46 CM 8753 ब्लॅक स्कॉर्पिओ आहे आणि या स्कॉर्पिओने ते आता प्रवास करत आहे, रिक्रिएशन करत आहे। या ठिकाणी अक्षय शिंदेला ज्या पद्धतीने काढला ती जागा आणि पुढे जी 6 ते 6:15 वाजता मुंब्रा बायपास या ठिकाणी त्याचा एन्काउंटर झाला ती जागा किती वेळ अंतर लागतो हे देखील आता ते तपासून पाहत आहे। अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात असताना त्यांना त्यांचे आई वडील जे आहेत ते नातेवाईक जे आहेत ते पहिले भेटले होते, त्यांच्याशी देखील अक्षय शिंदे यांनी बातचीत केली होती। त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने ज्या पोलीस व्हॅनमध्ये बस